नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की डिसेंबर महिन्याचा जो काही ₹1500 चा हप्ता बाकी होता, तो काही महिलांना म्हणजेच की मिळाला आहे, तर काही महिलांना मिळालेला नाहीये. म्हणजेच की असं का बरं झालंय? अशा भरपूर साऱ्या महिलांना का बरं झालंय? तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल, तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला आता तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की अशा महिला आहे की ज्यांच्या खात्यामध्ये ₹1500 आले नाही किंवा के-वाय-सी केल्यानंतर ते पैसे आले नाही. काही महिलांचे आधीच हप्ते बंद झाले. आता जर तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणाचे पैसे आले नसतील, त्यांचं कारण काय आहे मुख्य? आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, की वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजेच की आता के-वाय-सी केल्यानंतर पैसे बंद झाले, तर महिलांना बघा की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की पूर्वी पैसे येत होते, परंतु आता पैसे हे बंद झाले. याचं महत्त्वपूर्ण जसं की के-वाय-सी करताना जर तुमची काही चूक झाली असेल किंवा इथं जर पाहिलं असेल पहिला मुद्दा की सगळ्यात पहिल्यांदा जसं की ज्या महिलांनी के-वाय-सी केलीच नाही किंवा के-वाय-सी जर केली नसेल, तर त्या महिलांचे पैसे येणार नाहीत. साहजिकच आहे की ज्यांनी ज्यांनी के-वाय-सी केली त्या सगळ्यांचे पैसे येतील. परंतु के-वाय-सी जर बाकी असेल, तर त्या महिलांना पैसे येणार नाही. पण दुसरा मुद्दा म्हणजेच की के-वाय-सीमध्ये चूक असणे किंवा के-वाय-सी करत असताना जर काही तुम्ही चूक केली असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळे पर्याय होते, वेगवेगळे ऑप्शन होते. या ठिकाणी तुमच्याकडून चूक झाली असेल, तर तुमचे पैसे येणार नाहीत. मग कधी येतील ते पैसे आपण बघणार की चुकीचा पर्याय म्हणजेच की तिसरा मुद्दा. खूप लोकांकडून या ठिकाणी चूक झालेली आहे की चुकीचा पर्याय निवडला. आता के-वाय-सी करत असताना सुरुवातीला ज्यावेळेस वेबसाईट सुरू झाली किंवा के-वाय-सी करत असताना त्यावेळी तिथं विचारलं होतं की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी योजनेचा पेन्शन घेत नाही ना? तर त्या ठिकाणी त्याला होय म्हणायचं होतं. परंतु त्यांच्यानंतर त्यांनी पुन्हा अपडेट केलं की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी पेन्शन घेत आहे का? तर त्या ठिकाणी तुम्हाला नाही म्हणायचं होतं. तर म्हणजेच की सुरुवातीला जे 2 पर्याय होते, त्या ठिकाणी तुम्हाला होय, होय म्हणायचं होतं. त्यावेळी जर तुमच्याकडून के-वाय-सीमध्ये चूक झाली असेल, तर किंवा चूक दुरुस्त करण्यामध्ये पुन्हा अपडेट करायचं आलं, तर ज्या विधवा महिला असतील किंवा घटस्फोटित महिला असतील, ज्या महिला असे के-वाय-सी करायच्या बाकी होत्या, त्या सर्वांनी वेबसाईटवर पुन्हा एक नवीन अपडेट आलं आणि नवीन पद्धतीने के-वाय-सी ज्यांची बाकी असेल, त्यांनी पहिल्यांदा चुकली असेल, त्यांनी पुन्हा करायची असं सांगितले. त्या विधवा महिला असतील किंवा पुन्हा करायची सांगितली होती. अशा गोंधळामध्ये खूप लोकांकडून के-वाय-सी करत असताना जो काही चुकीचा पर्याय आहे तो निवडला गेलेला आहे. दोन्ही पर्यायांना आता तुमची जर के-वाय-सी जर बाकीची असेल म्हणजे की चुकली असेल तर या ठिकाणी पर्याय तर अर्थातच तुमचे पैसे एखाद्या वेळेस आले नसणार. येऊ शकतात. म्हणजेच की ते येऊ शकतात का? पुढच्या वेळेस येऊ शकतात का? या ठिकाणी निवडलं असेल तर आमच्या कुटुंबात सरकारी पेन्शन घेणारा व्यक्ती आहे असं जर म्हटलं असेल तर मग तुम्हाला तुमचा अर्थ आहे की तुमचा अर्ज जो आहे तो पडताळणीमध्ये पाठवला जाणार आहे. पडताळणीमध्ये झाल्यानंतर तुमचे पैसे हे येऊ शकतात. तेव्हा तुम्ही वाट बघा किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सध्या के-वाय-सी बंद करण्यात आलेली आहे. आता के-वाय-सीमध्ये दुरुस्ती होत नाही आणि नवीन म्हणजेच की आता त्यामुळे काय करायचं आहे की सध्या थांबून राहायचं आहे किंवा नवीन अपडेट आल्यानंतर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच. म्हणजेच की महिला आहेत किंवा घरामध्ये 2 महिला आहेत किंवा ज्यांनी के-वाय-सी करत असताना त्या कुटुंबातील एकाच व्यक्तीचं आधार कार्ड दोन्ही महिलांना वापरलं म्हणजेच की जसं पहिल्यांदा महिलेनं आधार नंबर टाकला, त्यानंतर विचारणा वडील किंवा पतीचा आधार नंबर टाकला. अशा महिलांना समजा 2 महिला आहेत. दोन्ही महिला एकाच कुटुंबातल्या आहेत. मग या कुटुंबांना एक पती आहे आणि एक म्हणजेच की पती किंवा तोच महिलेचा वडील आहे. मग त्यावेळेस अशा पद्धतीने जर तुम्ही आधार कार्ड वापरला असेल किंवा विधवा महिला असतील किंवा त्यावेळेस तुमचं त्या कार्य केलेलं असेल, नातेवाईकांचे आधार कार्ड वापरले असतील, तर अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्ही खूप महिलांच्या त्या ठिकाणी जो अर्ज आहे तो के-वाय-सीच्या पडताळणीमध्ये पडलेला आहे. धन्यवाद.